ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे स्वतः आपल्यासोबत आहेत। सकाळपासून फिरताय, गेला 2 महिन्याचं सगळा परिश्रम होता, प्रचार, रॅली, सभा, बैठका, कॉर्नर बैठका। आज मतदान होतं, 6 वाजले, जवळपास मतदान संपले। काय भावना आहे, पहिली प्रतिक्रिया काय? प्रचंड समाधान आहे। म्हणजे जीवाभावाची माणसं संघर्षात जी उभी राहतात, म्हणजे महादेव अण्णा असतील, प्रशांत दादा असतील, आमचे तानाजीराव असतील आणि प्रत्येक तालुक्यामधली ही माणसं, आमचे निलेश दादा मगर असतील, अमोल दादा असतील, प्रत्येक तालुक्यातली ही जीवाभावाची माणसं जी उभी राहिली। कारण सुरुवातीला इतकी मोठी आव्हानं दिली गेली, इतके मोठे चॅलेंजेस दिले गेले आणि हे असताना जुन्नर म्हणू नका, आंबेगाव म्हणू नका, खेड म्हणू नका, भोसरी, शिरूर हवेली, हडपसर ही सगळी जीवाभावाची माणसं पाठीशी उभी राहिली। आणि आज जर आपण बघत असू तर मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आणि त्यामुळे एक समाधानाचं, एक कृतार्थतेचं असं खरं तर खरी भावना आहे। कारण 5, 10, 15 वर्षानंतर जेव्हा कधी विचारलं जाईल की संघर्षाची वेळ आली तेव्हा तू मान झुकून शरण जाणाऱ्यांच्या यादीत होता की लढणाऱ्यांच्या यादीत होता, तर मी ताठ मानेनं सांगू शकेल, होय, मी लढणाऱ्यांच्या यादीत होतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। अमोलजी, आज सकाळपासून आम्ही बघतोय बूथ टू बूथ जी यंत्रणा तुम्ही राबवली, प्रत्येक बूथवरती तुम्ही जाते। आता सुद्धा कोंडव्यातला हा बूथ तुम्ही केलाय। काय व्हिजिट टू व्हिजिटमध्ये काय नेमकं यामागचं लॉजिक होतं? यामधलं एक फार महत्त्वाचं लॉजिक असं होतं की अनेक ठिकाणी प्रस्थापित हे समोरच्या बाजूने गेलेले असताना बूथवर जो माझा कार्यकर्ता थांबून ठामपणे उभा आहे, जो पाय रोवून उभा आहे, जास्तीत जास्त त्या कार्यकर्त्यांना त्यांचं मनोधैर्य वाढणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती। आणि एका तालुक्यातल्या, एका जिल्हा परिषद गटातल्या एका बूथवर जरी गेलं तरी हा मेसेज हा सगळ्या जिल्हा परिषद गटांमधल्या प्रत्येक बूथवर जाणं याची ही सिस्टीम लागलेली होती। त्यामुळे या प्रत्येक गटात, प्रत्येक विधानसभेत हे जात होतं की होय, आमचा उमेदवार येतोय, आमच्या खांद्यावर हात ठेवतो, आम्हाला सांगतो लढा, मी सोबत आहे। आणि ही लढण्याचं जे स्पिरिट आहे हे खरं तर ही टेक्निक होती। त्यामुळे आज सकाळी जुन्नरपासून जी सुरुवात केली ती शेवट आता हडपसरमध्ये, कोंढव्यामध्ये ही सगळी। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अमोल कोल्हेंनी गनिमी का कुठला खेळला म्हणायचं? मला वाटतं की यश हे पुढे आहे, पण यामध्ये गनिमी कावा हा एक वेगळा आहे। कारण यामध्ये खरं तर मी कायम असं म्हणतो की प्रत्येक महाराजांची मोहीम हे खूप काही शिकवते आणि 4 जूनला गुलाल घेतल्यानंतर ही कोणती मोहीम होती, त्यातून नेमकं काय शिकलो होतं हा प्लॅन मी नक्की सांगेन। काही वेळापूर्वी एक व्हिडिओ तुमच्याकडनं ट्विट करण्यात आला, भोसरी विधानसभा मतदारसंघातला पैसे वाटपाचा आरोप केला। काय नेमका तो व्हिडिओ? तुम्ही सामदान दंडभेद सगळंच सांगितलं। नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे खरं तर। एवढे मोठमोठे नेते, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता, 2-2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, 200 आमदार एवढं असताना पलीकडे तुम्ही शिवाय 15 वर्ष या भागाचे लोकप्रतिनिधी होतात आणि तुम्ही जे काही संपूर्ण प्रचारात आरोप केले हे पाहिल्यानंतरही जर अशा पद्धतीनं मत विकत घेण्याची जर मानसिकता असेल तर ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे। आणि ही गोष्ट खरं तर याची कुणकुण खूप आधीपासून होती की शेवटच्या 1-1.5 तासामध्ये हा सातत्यानं प्रकार होणार आहे। कालही रात्री अनेक तक्रारी या संदर्भातल्या आल्या होत्या, पण अशा पद्धतीनं जे काही करण्याचा प्रकार हा खरंच निंदनीय, हा लोकशाहीला खरंच मारक आहे। 43.89 अशी आकडेवारी आहे 5 वाजताची। नेमका हा फायदा आढळरावांना की कोल्हेंना? 100% कोल्हेंना फायदा आहे। लीड कितीची येईल कोल्हेंना? आता मायबाप जनता ठरवेल, पण मायबाप जनता हेच तर सांगते कमीत कमी 2 लाख, कमीत कमी 2 लाख। विश्वास आहे? 100% विश्वास आहे। 2 लाखाच्या लीडनं निवडून येऊ असा विश्वास अमोल कोल्हेंनी जो व्यक्त केला आहे। आणि आता शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जे सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं होतं ते अखेर 6 वाजता संपले आणि बूथ टू बूथचा जो दौरा होता तो देखील अमोल कोल्हेंनी आता संपवलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विकीसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।